विष्णू सहस्रनाम चिंतनवाला आतापर्यंत 99 श्लोक बघून झालेत आपले आणि 806 नामापर्यंत विवेचन झालंय. आता आपण श्लोक 100 बघूया. कुमुदः कुंदरः कुंदः पर्जन्यः पावनो निलः अमृताशो अमृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः. क्रमाप्रमाणे 807 नाम आणि या श्लोकातलं पहिलं नाम कुमुदः. ओम कुमुदाय नमः. कुम धरणीं भारावतरणं कुर्वन् मोदयतीति कुमुदः. कुमचा अर्थ आहे धरणी किंवा पृथ्वी आणि मुदह म्हणजे आनंदित करणारा. धरणीला आनंदित करणारा, पृथ्वीला आनंदित करणारा तो, म्हणून त्याचं एक नाव कुमुदह म्हटलेलं आहे. जो धरणीला आनंद देतो असा किंवा धरणीकडून आनंदित केला जातो असा दोन्ही अर्थ घेतले जातात. कुम पृथ्वी उदती क्लेदयती आर्दयती इति कुमुदः अशी व्युत्पत्ती केलेली आहे. म्हणजेच जो कुम म्हणजे पृथ्वीला किंवा भूमीला, उदती क्लेदयती भिजवितो, ओलावा देतो. क्लेद म्हणजे ओलावा देणे अशा अर्थी, उदती म्हणजे भिजवतो पाण्याने. आर्द्रयती म्हणजेच पुन्हा ओलावा देतो हाच अर्थ आहे. तो कोण आहे? तर कुमुदः. परमात्मा संवत्सर रूपाने या भूतधात्री धरेला वृष्टीने भिजवितो. आपले तेज तिच्या ठाई बीज रूपाने पेरतो आणि शेवटी पिकाची कापणी करतो. अशा प्रकारे तो आपल्या विश्व कुटुंबाचे भरण पोषण करीत आहे. ही एक संपूर्ण प्रक्रियाच आहे. हे एक जीवनचक्र आहे. गीतेत म्हटलंच आहे. आपली विभूती सांगताना भगवंत म्हणतात, 9व्या अध्यायामध्ये आपण बघितलं आहे की तपाम्यहमः वर्षं निगृह्णामित सृजामिच. पर्जन्य रूपाने हा कुमुद साऱ्यांना तोषवितो. धरणीला वृष्टीने तृप्त करतो, मुदित करतो. भूमी भिजल्याशिवाय पेरणी होणार नाही. कारण इथे म्हटलंय तपाम्यहमः वर्षं, मी आधी तापवतो. सूर्य रूपाने मीच तापवतो, तपामी. आणि पर्जन्य रूपाने म्हणजे पर्जन्याचे मग आकर्षण करतो आणि मग उत्सृजामी वर्षावही करतो. हे सगळं मीच आहे असं भगवंत सांगतात विभूती सांगताना. धरणीला वृष्टीने तृप्त करतो, मुदित करतो. हे बघितलं आपण की भूमी भिजल्याशिवाय पेरणी नाही. त्यानंतर मग पिकाच्या वाढीसाठी वृष्टी निग्रहाची गरज असते. कुमुद म्हणजे पांढरे किंवा लाल कमल जे रात्री उमलते असाही एक कुमुदचा अर्थ आहे. पवित्रता, सुंदरता, शीतलतेचे प्रतीक मानले जाते. चंद्रप्रकाशात या कुमुदिनी उमलतात आणि म्हणूनही या पृथ्वीला आनंद देणारा हा आहे कुमुद. म्हणून हे त्याला एक नाम दिलेलं आहे. पृथ्वी किंवा धरणी किंवा भूमी म्हणजे विज्ञान नियंत्रित आणि गतिमान असे संपूर्ण विश्व. हे विविधतापूर्ण विश्व म्हणजे त्या नारायणाने आपल्या अनंत शक्तींचे केलेले आनंददायक प्रकटनच आहे. तीच त्या सर्वशक्तिमान परमात्म्याची परिपूर्ती होय असं म्हटलं जातं. आणि म्हणून कुमुदः कुम धरणीं भारावतरणं कुर्वन् मोदयतीति कुमुदः असेही भाष्य केलेलं आहे. श्लोक 100. 808 नाम बघतो आपण. कुंदरः. ओम कुंदराय नमः. कुंद पुष्पतुल्यानि शुद्धानि फलानि राति ददाति लात्यादत्ते इति वा कुंदरः असं भाष्य केलंय. म्हणजे कुंदाच्या फुलाप्रमाणे, कुंद पुष्पतुल्यानी म्हटलंय. म्हणजे कुंदाच्या फुलांप्रमाणे जो शुद्धानि फलानि राति ददाति म्हणजे शुद्ध आणि पवित्र असतो त्याचा स्वीकार करणारा, म्हणून त्याचं एक नाम कुंदरः म्हटलेलं आहे. किंवा दुसरा अर्थ केलाय कुम धराम दारयामास हिरण्याक्ष जिघांसया वाराहम रूपमास्थाय इति वा कुंदरः. म्हणजे हिरण्याक्षाला मारण्याच्या इच्छेने वराह अवतार घेऊन वाराहम रूपमास्थाय म्हटलंय आचार्याने. म्हणजे वराह रूप अवतार घेऊन भगवंतानी पृथ्वीला विवर करून पाताळापर्यंत नेलं. म्हणजे पृथ्वीचे विदारण करणारा तो कुंदरः असं म्हटलेलं आहे.
दुसरा अर्थ आणखीन हा केलाय की कुम म्हणजे पृथ्वी. हे आता मागच्या कुमुदनामातही आपण बघितलं आणि याही नामात सुरुवातीचं कुंदर मध्ये कुम, कुम म्हणजे पृथ्वी आणि दर म्हणजे धारण करतो म्हणून कुंदरह. पुन्हा तिसरा अर्थ असा घेतलाय, म्हणजे आधी सुरुवातीलाच बघितलं आपण की कुंदाच्या फुलाप्रमाणे निर्मल सुंदर उपहार देतो तो. पुन्हा कुंदर नाम वेद वेदांत रहस्य प्रकट करणारे आहे असंही दिसून येतं. विभूती सांगताना विष्णू हे आदित्याचे म्हणजे सूर्याचेच एक नाम आहे, म्हणजे कुंदर नाम सूर्यवाचकच आहे असंही सांगितलं जातं. कुम कुहकम कुत्सितम अंधकारम अविद्यांधकारम धारयति इति कुंदरहा असंही भाष्य केलं जातं. तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि असं जे आहे गायत्री जप करताना याचा अर्थ असाही घेतला जातो की अंधकाराला विदीर्ण करून प्रगट होणारे किंवा अज्ञानाला जिंकून प्रकाशमान होणारे विजयी जे तेज आहे ते धीमही म्हणजे आपण ध्याऊया किंवा त्यात तो आम्हाला बुद्धी देवो, प्रेरणा देवो या अर्थाने. या वेदरहस्याचाच अनुवाद गीतेनी आदित्य वर्णन तमस परस्तात असाही केलेला आहे. हा श्लोक 8व्या अध्यायात आलेला आहे आपल्याला. आदित्य वर्णम म्हणजे सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाश रूप असं म्हटलंय आणि तमस परस्तात म्हणजे तमाच्याही पलीकडे असणारा, किंवा दुसरा अर्थ जर बघितला तर अविद्येच्या अज्ञानाच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचं स्मरण जो पुरुष करतो या अर्थाने तो तिथे वाक्य आलेलं आहे आपल्याला. म्हणजेच अज्ञानाला जिंकून प्रकाशमान होणारे विजयी तेज म्हणजे ते याचेच आहे. भागवताने आणखीन वर्णन केलंय, धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमही. म्हणजे जो आपल्या महिम्यात धामना स्वेन म्हटलंय, जो आपल्या महिमामध्ये स्थिर होऊन सदा माया आणि कपट, निरस्त कुहकमचा अर्थ आहे माया आणि कपट यातून मुक्त आहे, त्या परमसत्याचे आम्ही ध्यान करत आहे. परम धीमही म्हटलेलं आहे, सत्यम परम त्या परमसत्याचे आम्ही ध्यान करत आहे. असा परमात्मा की जो स्वयंप्रकाश आणि ज्यात कोणतेही कपट नाही, म्हणूनही त्याचं एक नाम कुंदरह पवित्र. मागचे 98 श्लोक जो होता मागचा 98 श्लोक, त्यात उद्भव हा सुंदर हा सुंद याप्रमाणे केलेला होता. आता कुमुदह कुंदरह कुंदह हा चरण आलेला आहे. आता सुंद आणि सुंदर तसं कुंद आणि कुंदर अशा जोड्या जर लावल्या तर जसं मधु आणि मधुर समानार्थक शब्द आहे असं दिसतं. मधु कसं आहे मूलतः नाम आहे आणि मधुर म्हणजे मधुयुक्त गोड, मधुयुक्त गोड म्हणजे विशेषण आहे ते. मधु हे नाम झालं. खरं तर मधुने युक्त म्हणण्यापेक्षा साक्षात मधु म्हणणे हे खरं तर अधिक गौरवाचं होय. त्याप्रमाणेच आधी कुंदर म्हणून आता मागाहून कुंद म्हटलं आहे. पुढे येणार आहे तो नाम आपल्याला. खरे तर सुंदर सुंद कुंदर कुंद यात उत्कर्ष क्रम दिसून येतो, तरतम भाव दिसतो. तो सुरूप कुरूप अशा स्वरूपाचा नाही आहे. म्हणजे याच्यापेक्षा हा श्रेष्ठ किंवा त्याच्यापेक्षा जरा बरा, ज्याला काय म्हणू आपण तरतम भाव म्हणजे गुड बेटर बेस्ट असं जे म्हटलं जातं ना तरतम भाव, तो इथे दाखवायचा नाही आहे. हा क्रम तिथे नाही आहे. तर बाह्य सौंदर्य विरुद्ध अंतस सौंदर्य याने नटलेला जो आहे तो सुंदर, पण अंतस सौंदर्य गुणसौंदर्याने जे कोणलं असतं त्याला कुंदर म्हणतात. म्हणजे बाह्य सौंदर्य म्हणजे सुंदर म्हणता येईल आणि आतून अंतस सौंदर्याने गुणसौंदर्याने जे कोणले असते त्याला कुंदर म्हटलंय. म्हणजे परमात्मा जसा विकाररहित कपटरहित स्वयंप्रकाशी सर्वज्ञ आणि जो अशा भक्तांनाही मुक्त करणारा आहे, कुंद फुलाप्रमाणे निर्मल पवित्र स्वतःही आहे आणि भक्तांनाही निर्मल पवित्र करणारा आहे, असा तो इथे कुंदर म्हटलाय. आता बाह्य सौंदर्य म्हटलं तर जसं पळस किंवा कणेरीचं फूल, कोरांटी फूल वगैरे सुवर्ण रंग असणारे सुंदर वर्ण असणारे आहेत.
पळस किंवा कणेरीचं फूल वगैरे, पण सुगंधी नाही आहेत ते, फक्त रंग आहे त्यांचा सुंदर सुवर्ण. पण कुंदाचे किंवा मोगऱ्याचे फूल जे आहे ते सुवर्ण नाही आहे, सुंदर फार त्याचा रंग आहे असा नाही आहे, रंगीत पण नाही आहे, पण सुगंध असतो. म्हणजे थोडक्यात काय, पळस किंवा कण्हेर आणि मोगरा आणि कुंदा सगळी फुलं सुंदरच आहेत, पण एक रूपाने सुंदर आहे म्हणजे पळस आणि कण्हेरी, तर दुसरे गुण सुंदर आहे म्हणजे त्याचा सुवास दूरवरपर्यंत जातो, म्हणजे गुण सुंदर आहे, चित्ताला आकर्षून घेणारे पण आहेत. या दोन प्रकारच्या फुलांमध्ये अधिक सुंदर कोण विचारलं तर हृदयाला आणि चित्ताला संतोष देणारे, आकर्षून घेणारे कोणते तर कुंदरच होय, म्हणजे मोगरा आणि कुंद. कुंद पुष्प बाह्यतः निर्मल, अंतरतः समुज्ज्वल अशा आदर्शाचे प्रतिमान आहे. आणि म्हणून तर ज्ञानदेवता सरस्वतीचे रूप वर्णन करताना या कुंदेंदु तुषार हार धवला असं वर्णन केलेलं आहे. कुंद इंदू तुषार, कुंदाप्रमाणे, इंदू म्हणजे चंद्र आणि तुषार जे तरंग असतात पाण्याचे फूल आहे त्याप्रमाणे, हार धवला अशी ती शुभ्र वस्त्रा नेसलेली आहे, शुभ्र वर्णाची पण आहे. अर्थात कुंदवत अंतर्बाह्य निर्मलोज्ज्वल जे आत्मज्ञान त्याने युक्त तो कुंदर, म्हणजे अंतर्बाह्य सुंदर पवित्र निर्मलोज्ज्वल जो आहे, आणि ते असं काय असतं तर आत्मज्ञान त्याने युक्त जो तो कुंदर म्हणायचा. कुंदम राती ददाती, जो आत्मज्ञान देतो तोही परमात्मा कुंदरच म्हणावयाचा, आणि जो हे घेतो तो साधक तो सुद्धा कुंदरच होय. जो आत्मज्ञान ग्रहण करतो तो योगी भक्त तोही कुंदर म्हटलेला आहे. अंतःसौंदर्य हेच खरं सौंदर्य आहे. म्हणून तर समर्थ म्हणतात की वस्त्रे शृंगारे शरीर, चातुर्य शृंगारे अंतर, दोहोंमध्ये कोण थोर बरे पहा. किंवा पुन्हा समर्थच म्हणतात, देहे नेटके शृंगारिले परी चातुर्ये विण नासले, गुणे विण साजिरे केले बाष्कळ जैसे. म्हणूनच अंतरसौंदर्य तितकंच महत्वाचं आहे आणि बाह्य सौंदर्यही, पण बाह्य सौंदर्यापेक्षाही गुण सौंदर्य हे महत्वाचं आहे. आणि परमात्मा तर दोन्ही प्रकारे सुंदरच आहे, निर्मलच आहे, पवित्र आहे, म्हणून त्याला कुंदर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच कुंद पुष्पतुल्यानी शुद्धानी फलानी राते ददाती, अशा अर्थाने पवित्र सुंदर याचा तो स्वीकारही करणार आहे आणि सुंदरच आहे तो, आणि म्हणून त्याचं एक नाम सुंदर म्हटलेलं आहे. आणि कुंदाच्या फुलाप्रमाणे शुद्ध पवित्र जे आहे त्याचाही स्वीकार करणारा तो कुंदर. श्लोक 100-809 नाम बघतो आपण. कुंदहा. ओम कुंदाय नमः. कुं पृथ्वीं कश्यपाय अददात इति वा कुंदहा. कुंदः कुंदोपम सुंदरः, कुंदोपम सुंदरांगत्वात् स्वच्छ स्फटिकवत निर्मलः कुंदः. अनेक अर्थ केलेले आहेत. कुंदम राती म्हणजे कुंद देतो, कुंदम लाती म्हणजे कुंद घेतो, अशाही प्रकारे विग्रह केलेला आहे. कुम म्हणजे पृथ्वी, हे मागच्या नामामध्ये आपण बघितलं. म्हणजे ही पृथ्वी कश्यपाला दान देणारा तो कुंदह. आचार्य पुढे म्हणतात की कुंदाप्रमाणे सुंदर अंग असणारा, कुंदोपम सुंदर किंवा कुंदोपम सुंदरंगत्वात असंही भाष्य केलेलं आहे. कुंदाप्रमाणे, कुंद फुलाप्रमाणे सुंदर अंग असणारा भगवंत कसा आहे, शुभ्र निर्मल स्फटिक मण्यासमान निर्मल, आणि म्हणून तो कुंद म्हणावयाचा. पुढे म्हटलं आहे कुं पृथ्वीं द्यती खंडयते इति कुंदहा, म्हणजे पृथ्वीचे दलन खंडन करतो म्हणूनही त्याचे एक नाम कुंदहा आहे. ज्याने पुष्कळ वेळा पृथ्वीला क्षत्रिय शून्य केला आहे, कार्तवीर्याच्या भुजारूपी वनाचे छेदन केले आहे. अशा प्रकारे आचार्यांनी त्रिधा म्हणजे 3 प्रकारे व्युत्पादिलेला आहे हा शब्द, त्याची व्युत्पत्ती सांगितलेली आहे आणि ते यथास्थितच आहे. परमात्मा पृथ्वीला म्हणजे तिला भारभूत झालेल्या राजांना खच्ची करतो म्हणूनही तो कुंद म्हणावयाचा. म्हणजे परशुराम अवतारात ज्याने उन्मत्त अन्यायी राजांचा नाश केला असा तो कुंद म्हणजे कोण तर श्री विष्णू श्री नारायण परशुराम
अवतार घेऊन आलेले. वर्षण करून पृथ्वीला भिजवतो, कर्षण करून तिला पेरतो आणि वृष्टी किंवा ओल याचं आकर्षण करून म्हणजे सुकवून तापवून तिला तोडतो असंही सांगितलं जातं. म्हणजे सूर्यरूपाने परमात्माच हे सृष्टीचक्र कसं चालवतो ते सांगितलं आहे की परमात्माच हे सृष्टीचक्र यज्ञचक्र चालवित आहे. हा एक यज्ञच आहे सृष्टीत चालणारा. वर्षण करून पृथ्वीला भिजवणे, मग कर्षण करून तिला पेरतो आणि वृष्टी आणि ओल यांचं आकर्षण करून सुकवून तापवून तिला तोडतो पुन्हा. त्याच्याच प्रेरणेने हे सर्व होत असतं. परमात्म्याची प्रेरणा अत्यंत व्यापक म्हणजेच अव्यक्त असल्यामुळे ढोबळ बुद्धीच्या ज्या जीव आहे त्यांच्या जीवाच्या लक्षात येत नाही. ढोबळ बुद्धीच्या जीवाच्या तो समजतो की हे सर्व आपणच आपल्या इच्छेने करतोय. वस्तुतः तो निमित्त मात्र आहे जीव. आणि म्हणूनच हरिवंश पुराणात उल्लेख आलाय की सर्व पाप विशुद्ध्यर्थम वाजी मेधेन चेष्टवान तस्मिन् यज्ञे महादाने दक्षिणाम भृगुनंदनः मारीचाय ददौ प्रीत काश्यपाय वसुंधराम. भृगुनंदन परशुरामांनी सर्व पाप विशुद्ध्यर्थम म्हटलंय म्हणजे समस्त पापांच्या निवृत्तीसाठी वाजीमेधेनं म्हणजे अश्वमेध यज्ञ केला. ज्येष्ठवान म्हणजे केला. तस्मिन् यज्ञे महादाने दक्षिणाम भृगुनंदनः त्यामध्ये त्या यज्ञामध्ये महादान करणाऱ्या यज्ञामध्ये दक्षिणारूपाने त्यांनी मरीचीनंदन कश्यपांना प्रसन्नतापूर्वक संपूर्ण पृथ्वी दान केली. भूदान यज्ञ जो विनोबांनी आचरला तो त्याचाच नवा अवतार आहे. भूदान हे महादान होय. इतर दाने अल्पच म्हटलं जाईल. ममास्तु मांगल्य विवृद्धे हरिही म्हणून म्हटलंय की हरी माझ्या मंगलाची वृद्धी करणारा हो असा हा पृथ्वी कश्यपाला दान देणारा, कुंदाप्रमाणे सुंदर अंग असणारा म्हणजे शुभ्र निर्मल स्फटिक समान निर्मल असणारा असा तो. म्हणून परमात्म्याचे एक नाम कुंद असं म्हटलंय. किंवा कुंभ पृथ्वी खंड येते म्हणजे पृथ्वीचं त्याने दलन केलं खंडन केलेलं आहे असाही तो कुंद म्हटलेला आहे. श्लोक 100 810 नाम बघतो आपण. पर्जन्यः ओम पर्जन्याय नमः. पर्जन्यवत आध्यात्मिकादि तापत्रयं शमयति सर्वान् कामान् अभिवर्षति इति वा पर्जन्यः. आचार्यांनी भाष्य केलंय की पृथ्वीवर समृद्धी आणणारा पर्जन्यवत पृथ्वीवर समृद्धी आणणारा पाऊस ज्याचं स्वरूप आहे किंवा पाऊस जसा बरसतो त्याप्रमाणे इच्छित वरांचा वर्षाव करणारा भक्तांवर त्यांच्या इच्छित वरांचा वर्षाव करणारा तो पर्जन्य दुसरा तिसरा कोणी नसून परमात्मा श्री विष्णू श्री नारायणच होय. पर्जन्य हे नाव ऐकताना आपल्याला जरा वेगळं वाटतं की हे काय नाव त्याचं किंवा कुंदह सुंदह किती वेगवेगळी नावं आली. जो वर्षाव करणाऱ्या मेघाप्रमाणे नीलवर्ण आहे. भगवान विष्णूंचाही दिव्य वर्ण घनश्याम असल्याचे सर्वत्र वर्णन आढळतं. शेतकरी सर्व प्राणी जसं नीलवर्ण मेघ नभामध्ये दिसतात आनंदित होऊन जातात कारण तो सर्व समृद्धी आणि सुख साधनांचा वर्षाव करणारे ते असतात मेघ. ज्याप्रमाणे तृषार्थ भूमीची तृषार्थ जी भूमी आहे तिची तृषा पर्जन्य शमवितो शांत करतो त्याप्रमाणे भक्तांचे सर्व ताप नाहीसे करतो तो श्रीहरी पर्जन्य म्हटला आहे. परमात्म्याच्या प्रसादाने सर्व ताप आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक शांत होतात. म्हणून भाष्यामध्ये म्हटलंय बघा आचार्याने की पर्जन्यवत आध्यात्मिकादि तापत्रयं शमयती. सर्व खळमळ बाह्य तसा अभ्यंतर मग धुतला जातो. सर्व दैवी गुणांची अभिवृद्धी होते. जर हे सगळं निघून गेलं तर पापशमन झालं की जीव निजधन संपन्न होऊन मग स्वेमहिमनी प्रतिष्ठित होतो आणि म्हणून परमात्म्याला पर्जन्य म्हणावयाचे. अव्यक्त अशा परमात्म्याचे व्यक्त गमक म्हणजेच पर्जन्य होय. जो अव्यक्त आहे परमात्मा तो दिसत नाही आहे पण व्यक्त काय आहे
तर पाऊस दिसतोय, म्हणजे पर्जन्य दिसतोय. म्हणून गीतेमध्ये म्हटलंय की अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात दन्न संभवः कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम. 3ऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आलेला आहे की अक्षर ब्रह्मापासून भूतापर्यंतच्या या मालिकेमध्ये आम्हाला गोचर केवळ काय आहे? पर्जन्य, अन्न आणि भूतेच आहे. बाकी सगळं कसं आहे? अगोचर आहे. ते अक्षर ब्रह्म अगोचर आहे, इंद्रियांना दिसत नाही आहे, पण पर्जन्य रूपात ते दिसतं. संस्कृत भाषा मोठी सुंदर आहे. एकाच शब्दाचे अनेक अर्थ आहेत, तर एकाच अर्थाचे अनेक शब्द आहेत. एकाच शब्दाच्या अर्थछट्टा बघूया आपण की पर्जन्य म्हणजे पाऊस इतकाच आपल्याला अर्थ माहित आहे, पण पर्जन्य शब्दाची व्युत्पत्ती काय केली आहे की शब्दाच्या मुळाचा अर्थ काय आहे तर पराय जनयती. पराय म्हणजे दुसऱ्यासाठी, दुसऱ्यासाठी जनयती म्हणजे जो निर्मिती करतो, सर्जन करणारा आहे, असा तो पर्जन्य. आणि खरंच आहे, पर्जन्य आला म्हणजे पाऊस पडला की गवत, अन्न, धान्य, माती, पाणीची उत्पत्ती होते. आणि म्हणून परमात्मा रूपातील परमात्मा रूपातील पर्जन्यच होय. पर्जन्यापासून अन्न, अन्नापासून प्राण्यांचे जीवन चालते. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा, जे म्हटलेलं आहे की पर्जन्यापासून अन्न तयार होतं, अन्नापासून प्राण्यांचे जीवन चालतं. शाकाहारी प्राणी वनस्पतींपासून अन्न घेतात, स्वशरीरात साठवतात. शाकाहारी प्राणी जे असतात ते, आणि मग त्या प्राण्यांना खाऊन मग मांसाहारी प्राणी जगतात. ही सगळी साखळीच आहे. या न्यायाने पर्जन्यात अन्न संभव, अन्नात भवन्ति भूतानि म्हटलंय, पण यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञापासून पर्जन्य होतो असे गीतेमध्ये सांगितलंय. आणि पर्जन्य म्हणजे जणू त्या यज्ञामध्ये प्रतिष्ठित परमात्मा स्वरूपाला पूजणे, त्यामुळे मग पर्जन्य वर्षा होतो असा उल्लेख गीतेमध्ये आलेला आहे. महायज्ञ जेव्हा केला जातो आणि महायज्ञात जेव्हा होम हवन केलं जातं, त्या होम हवनामध्ये ज्या ज्वाला, अग्नीच्या ज्वाला वर जातात आणि त्यातून वर जाणारा जो धूर आहे त्याचा परिणाम मग मेघमंडलावर पडून हवनाने तो हलका झालेला वायू वर जातो. चोहीकडचा वायू वेगाने येतो, वायुमंडलामध्ये हालचाल होते आणि मग जी गती उत्पन्न होते त्याचा परिणाम मेघमंडलावर होऊन पर्जन्य वर्षा होतो. हा विज्ञाननिष्ठ विचार झाला. गीतेमध्ये यज्ञ संकल्पना ही व्यापक अर्थाने सांगितलेली आहे आणि यज्ञामुळेच मग विधिविधानपूर्वक कर्म होतात, म्हणून यज्ञ करणं सांगितलेलं आहे. यज्ञ ही संकल्पना ही सगळ्या अर्थाने आहे. व्यापक अर्थाने म्हटलंय यज्ञ म्हणजे समर्पण, यज्ञ म्हणजे उत्तम सत्कर्म करत जाणं, दुसऱ्यासाठी करत जाणं, हाही अर्थ आहे. आणि यज्ञ हा विधिविधानपूर्वक कर्म करून जो केलेला असतो, असे काही महायज्ञ असतात, त्यातून मग पर्जन्य वर्षा होतो. ते सगळे कारण आत्ता मगाशी जे आपण बघितलं तेही आहे. आणि मग यज्ञातच दान केलं जातं. यज्ञ जेव्हा मोठे मोठे यज्ञ होतात, महायज्ञ होतात, तेव्हा दान केलं जातं. परोपकार असतोच, काही दुसऱ्यांना दिलं जातं, वस्तू दिल्या जातात. संगतीकरण म्हणजे सगळे श्रेष्ठ लोकांचा आदर सत्कार केला जातो. सगळ्यांनी एकत्र येणं, हे सगळे श्रेष्ठ विचारांचे जे लोक असतात ते तिथे एकत्र येतात आणि मग ते मोठे मोठे यज्ञ करतात. श्रेष्ठांचा सत्कार केला जातो. उच्च कर्माने सहित असे महायज्ञ होतात. आणि असे जेव्हा महायज्ञ होतात तिथे नित्य यज्ञे प्रतिष्ठितम ब्रह्म, अशा यज्ञामध्ये ब्रह्म नेहमीच प्रतिष्ठित असतो. हाच विचार गीतेत आला आहे. त्याने सृष्टीचक्र सुरळीत चालू राहतं. पराय जनयती पर्जन्य, जे दुसऱ्यासाठी परोपकार करण्यासाठी जन्मणारा तो पर्जन्य. म्हणून इथे परमात्मा अवतार रूपात जणू पर्जन्य रूपात येतो, हाही इथे अर्थ घ्यायचा आहे. म्हणून त्याचं एक नाम पर्जन्य आलेलं आहे. आपलंही जीवन असंच पराय हिताय जननम असावं, हाच या नामाचा अर्थ लक्षात घ्यायचा. श्लोक 100. 811 नाम बघतो आपण. पावनः. ओम पावनाय नमः. स्मृतिरूपेण पुनातीति पावनः. पवित्र करणारा, पावन करणारा, शुद्ध करणारा,
पाप नाहीसे करणारा, म्हणून परमात्म्याचे एक नाम पावन असं आहे. जेव्हा अहं केंद्रित वासना प्रबळ होऊन मन बुद्धी यांच्या नैसर्गिक पाशवी विकृतीसह इंद्रिय विषयांकडे वेगाने धावत सुटतात, तेव्हा व्यक्तिमत्वामध्ये स्थिर होण्याकरता, परमदिव्य स्वरूपात लीन होण्याकरता आत्म्यालाच अपवित्र वासनांचा निराश करावा लागतो. तीच आंतरिक मलिनता तो पावन परमात्मा मग दूर करतो. पुनाती इति पावनहा. पावक म्हणजे अग्नी, जसा सर्व काही जाळून साफ करतो आणि त्यामुळेच त्याला पावक असं म्हटलं जातं. पावक म्हणजे अग्नी, आणि तोही पण साफ करणार आहे, सगळं जळून खाक करून टाकतो, त्यालाही पावक म्हटलं जातं. त्याप्रमाणे परमात्मा हा सर्व संघाचा, मलाचा, पापाचा सफाया करतो, म्हणून तो पावन म्हटलाय. याआधी पण आपण 292 नाम बघितलंय पावन. पवते इति पवनहा म्हणजे शुद्ध करणारा तो पवन. पवन म्हणजे हवा, वायू, आणि पावयती म्हणजे हवा जी पवित्र करते, अशी पवित्र करणारा म्हणून पवनहा. आणि पवन म्हणजे हवा, आणि जी पावयती म्हणजे पवित्र करविते किंवा करवून घेते, तर त्याला म्हणायचं पावन. आता भूमी, जल, प्रकाश आणि आकाश यांना निर्मल, उज्ज्वल करतो, तो त्यांनाच निर्मल करीत नाही, तर त्यांना निर्मल करण्याची प्रेरणाही देतो. या पवनाला म्हणजे हवा, वायू हे सगळे पंचमहाभूत आहेत ना. पृथ्वी, जल, आप, तेज, वायू, आकाश हे सगळे पंचमहाभूत आहे. यांना प्रेरणा देणारा कोण आहे, तर तो परमात्मा. आणि म्हणून म्हटलंय पवन म्हणजे हवा, आणि पावयती, पावयती म्हणजे त्यांच्याकडून तो करवून घेतो. याला प्रयोजक रूप म्हणतात संस्कृतमध्ये. म्हणजे दुसऱ्यांकडनं जेव्हा काही करवून घ्यायचं असेल तेव्हा बालक चलती, बालक चालतो, पण माता बालकम चालयती, माता बालकाला चालविते. त्याप्रमाणे वायूला जो प्रेरणा देतो, पावयती, पावन करण्यास जो प्रेरणा देतो, तो कोण, तर तो परमात्मा. म्हणून त्याचं एक नाम पावन घेतलेलं आहे. निर्मळ करीत नाही, तर नुसता निर्मळ करण्याची प्रेरणाही देतो तो कोणा, सगळ्यांनाच. परमात्मा आपल्या स्वाभाविक पवित्रतेने सर्वत्र पवित्रता पेरीत आणि प्रेरित म्हणजे स्वतःही पेरतो, आणि प्रेरित म्हणजे प्रेरणाही देतो, म्हणूनही त्याचं एक नाम पावन होय. रामायण ऐकताना श्रीरामांना नौकेतून गुह जेव्हा पार करतोय, गंगा पार करायला नेतो, तेव्हा त्यातलं शेवटचं जे कडवं आहे, हे तर गीत आहेच. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे उर भरू, श्रीरामाचे नाव गातया श्रीरामाला पार करू. त्यातलं जे शेवटचं कडवं आहे, पावन गंगा पावन राम, श्रीरामांचे पावन नाम, त्रिदोष नाशी प्रवास हा प्रभू, त्रिदोष नाशी प्रवास हा प्रभू, नाविक आम्ही नित्य स्मरू, श्रीरामाला पार करू. याच्यात सुद्धा पावन राम म्हणजे प्रभू राम भगवंताचेच अवतार आहेत, परमात्म्याचेच अवतार आहेत ना, विष्णूचे अवतार. आणि म्हणूनही इथे जसं गंगेला पावन म्हटलंय, जी पावन करणारी आहे, पवित्र करणारी आहे, आणि पावन राम. आणि त्यांचं नाम सुद्धा कसं आहे, श्रीरामांचे पावन नाम. प्रभू पावन करणाराही आहे आणि पावन करायला प्रेरणा देणारही असं हे नाम आहे. म्हणूनही भगवंताचं हे पावन नाम अतिशय सुंदर असं आहे. विष्णू सहस्रात सुद्धा सगळ्यात सुरुवातीला जे वर्णन आलेलं आहे, त्यात पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम, दैवतम देवतानाम च भूतानाम यो व्ययः पिता, असं जे म्हटलेलं आहे. म्हणजेच पवित्रांमध्ये पवित्र जो आहे, मंगलावनी जो मंगल आहे, आणि देवतांचेही जो दैवत आहे, आणि सगळ्यांचा जनक जो आहे, अव्यय आहे, कधी झीज न होणारा जो आहे, अशा महाविष्णूला नमस्कार असो, हे मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये सुरुवातीलाच आलेलं आहे. श्लोक 100 चालू आहे आपला. 812 नाम बघतो आपण. अनिलहा. ओम अनिलाय नमः. इलती प्रेरणम करोति इति इलहा. तद्रहितत्वात् अनिलहा. इलती स्वपिती इत्यज्ञ इलहा असेही भाष्य केलंय. तद्विपरीतः नित्य प्रबुद्ध स्वरूपत्वात् इति वा.
अनेक प्रकारचं वेगवेगळं भाष्य केलं आहे. किंवा नीलतेर गहनार्थात क प्रत्ययांताच रूपम अगहनः अनिलः भक्तेभ्य सुलभ इति. बघू अर्थ. इलती प्रेरणम करोती म्हणजे इलन हा प्रेरणा करतो म्हणून त्याला इल म्हणतात. अन आणि इल हे दोन शब्द या अनिलामध्ये आलेले आहेत. अन लागलाय आधी उपसर्ग आणि इलचा अर्थ आहे प्रेरणा करणे. म्हणजे प्रेरणारहित किंवा जागृत, कारण अ लागल्यामुळे नकारार्थी अर्थ झाला. प्रेरणारहित अन इलह अनिलह, प्रेरणारहित जो आहे तो अनिल, किंवा दुसरा त्याचाच अर्थ आहे जागरूकः, जागरूक असणे, सदैव जागरूक असणं. अज्ञानरहित किंवा ज्याच्या ठिकाणी प्राप्तीची कठीणता नाही असा तो सुलभही आहे. अज्ञानरहित आहे म्हणजे तो सतत जागरूक आहे, ज्ञानवान आहे म्हणून अज्ञानरहित म्हटलंय. आणि ज्याच्या ठिकाणी प्राप्तीची कठीणता नाही, सुलभता आहे असा तो. अनिल म्हणजे वायू, हाही एक अर्थ माहिती आपल्याला. अज्ञानरहित म्हणजे नित्य प्रबुद्ध, जे भाष्य केलं आचार्यांनी. नित्य प्रबुद्ध म्हणजे सदैव जागरूक, प्रबुद्ध म्हणजे जागा असणे अशा अर्थाने. आता आणखीन एक भाष्य केल्या आचार्यांनी. नीलते अथवा नीलतेर गहनार्थात क प्रत्ययांतात रूपम. नीलतेर गहनार्थात म्हणजेच काय? नीलह म्हणजे अज्ञान आणि अज्ञानाच्या गहनतेत शिरणं म्हणजेच काय? अविद्या, काहीही न कळणं. पण नीलच्या आधी अ लागला आहे प्रत्यय, म्हणजेच अज्ञानात कधीही तो घसरत नाही. कारण अ नेहमी नकारार्थी म्हणून धरला जातो काही नामांच्या ठिकाणी. म्हणजेच तो अज्ञानात कधीही तो घसरत नाही, सदैव जागरूक आहे, ज्ञानवान आहे अशा अर्थाने. नुसतं अनिल म्हणजे वायू एवढाच अर्थ न घेता असा अनेक प्रकारे अर्थ घेतलाय. सदैव नित्य प्रबुद्ध म्हणजे जागृत, किंवा अज्ञानतेच्या गहनतेत तो शिरत नाही असा तो, म्हणून तो नेहमी कसा आहे? ज्ञानवान असं म्हटलंय. अनिल श्री नारायण कसे आहेत? म्हणजेच अनिल श्री नारायण सर्वज्ञानी आहे. आता अनिलचा आपण अर्थ एक माहिती आपल्याला नेहमी सगळ्यांना, की हवा, वायू, पवन, समीर असे विविध शब्द एकाच या अनिल नामाचे आहेत. अनिल हा जीवनदायिनी शक्ती आहे आणि गतीचे प्रतीक पण आहे. जीवन देणार आहे ना हवा किंवा वायू आपल्याला, आणि पुन्हा गतीचं प्रतीक आहे हवा. प्राकृतिक प्राणवायूप्रमाणे श्री नारायणही, नारायण सुद्धा सर्वव्यापी आहेत, सर्वांचा प्राणदाता आहे, म्हणून तो अनिल म्हटल्यास नवल नाहीये. अनह सर्व क्रियाकारकः प्राणः तेन युक्तः अनिलः अव्यक्तम. अशाही प्रकारे तो व्युत्पत्ती दिला आहे, त्याची व्युत्पत्ती केलेली आहे. अनिल पद सांगितलंय की तादृश भेद नाही आहे. दोहोंचाही अर्थ काय? अव्यक्त म्हणजे गुण साम्यरूप प्रकृती. परमात्मा कसा आहे? निर्गुण आहे, निष्क्रिय आहे, निराकार आहे. प्रकृती किंवा अव्यक्त हे सगुण क्रियागर्भ निराकार आहे. हा सगळा विसर्ग जो आहे म्हणजे अतिरिक्त सोडणे, फेकणे, टाकणे, विसर्गाचा अर्थ तो आहे. विसर्ग म्हणजे टाकून देणे, फेकणे अशा अर्थाने. तर विसर्ग सगुण साकार आहे. जे सृष्टी ही कशी आहे? सृष्टी सगुण साकार आहे, परमात्म्याचाच विसर्ग आहे हा. पण ही सगुण साकार आहे, दिसते आपल्याला, आकाराच्या आविर्भाव आहे त्याच्यामध्ये. सर्गचा अर्थ आहे गमन, गती, संसार, सृष्टी म्हणजे जगाची उत्पत्ती, चालणं वगैरे, ते जे काय असेल, फेकणं, सोडणं, हे याचा अर्थ आहे सर्ग. आणि विसर्ग म्हटलेला आहे, त्याचाही अर्थ तोच. म्हणजे ही सृष्टी साकार आहे, सगुण आहे, आणि या आकाराचा आविर्भाव आगती जशी आणि ज्या क्रमाने होते तशी त्याची उलट क्रमाने गती पण होते. जे आगती म्हणजे येणं, जसं ज्या क्रमाने आहे सृष्टीचं, तसं त्याची उलट क्रमाने गती पण होते. गतीचा एक अर्थ आहे तिरोभाव. तिरोभाव म्हणजे अदृश्य होणे, लुप्त होणे. आणि आविर्भाव शब्दाचा हा तिरोभाव म्हणजे विलोम आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. आविर्भाव म्हणजे स्पष्ट होणे आणि तिरोभाव म्हणजे लुप्त होणे, अदृश्य होणे. म्हणजे तिरोभाव आणि आविर्भाव दोन्ही एकमेकांचे विरुद्ध शब्दार्थ आहे.
आध्यात्मिक संदर्भात जर मृत्यू किंवा शरीर त्यागात केला जातो अशा शब्दाचा उपयोग केला जातो. आध्यात्मिक संदर्भ जर बघितला तर मृत्यू म्हणजे शरीर त्याग हा या याच्यात केला जातो. गती मिळाली म्हणजे काय म्हणतो आपण, मृत्यू झाला, त्याला सद्गती मिळो म्हणतो ना, त्याला गती मिळाली एखाद्या व्यक्तीला म्हणजेच त्याचा मृत्यू झाला, म्हणजेच त्यांनी शरीराचा त्याग केला. संसाराचे निष्कासन किंवा लुप्त होणे किंवा गुप्त होणे तसंच आहे. आता कसं ते बघू आपण की प्रथम वायू म्हणजे जीवरूपी पक्षी. वायूचा अर्थ काय, जीवरूपी जो पक्षी आहे तो या देह पंजरातून मोकळा होतो. म्हणजे वायू निघून गेला म्हणतो ना आपण, प्राण गेला, प्राणवायू निघून गेला म्हणजेच प्राण गेला. म्हणजे या देह पंजरातून हा जीव पक्षी मोकळा होतो. नंतर तो उडून कुठे जातो तर अव्यक्तामध्ये लीन होतो. हे जे अव्यक्त आहे त्या अव्यक्तामध्ये हा लीन होतो. तेथून ज्ञानसंपन्न झालेला असल्यास तो त्या अमृतात म्हणजे निर्गुण निष्क्रिय निराकारात विलीन होतो. जर त्यांनी खरंच त्या अर्थाने त्या जीवात्म्याने तशी साधना करून योग धारणा करून आपलं उत्तम ज्ञान मिळवलं असेल आणि त्या गतीने तो ऊर्ध्वगामी निघाला असेल तर तो कुठे जाईल तर त्या अमृतात म्हणजे निर्गुण निष्क्रिय निराकारामध्ये विलीन होतो. अन्यथा तो मग कुठेतरी भरकटत असतो. हाच आशय वायु अनिलम अमृतम या ईशवचनामध्ये आलेला आहे. म्हणजे वायू जीवनाचा वायू, ज्याला काय म्हणू, वायू म्हणजे जीवनाचा वायू म्हणजे प्राण सर्वव्यापी वायूमध्ये विलीन होऊन जावा. खरं तर मृत्यूशय्येवर असणारा साधक निर्भय आहे म्हणून तो म्हणतोय, काय म्हणतोय की माझं शरीर हा जो प्राणवायू आहे हा संचरित होतोय. जो अमृतत्व म्हणजे अनिल तत्व आहे, मूळ कसं आहे ते अमृतत्व आहे, अनिल तत्व आहे, वायू तत्व आहे. हे समष्टी वायू जाऊन एकरूप हो. हे जे माझ्या शरीरातून जाणारा वायू आहे म्हणजे प्राणवायू आहे हा, किंवा हे वायू तत्व जे आहे हे एकदा माझ्या शरीरातून निघून गेला आणि पुढे समष्टीमध्ये एकरूप झाला तरी तो हो, त्याला त्याचा काही सुख दुःख नाही, कारण तो निर्भय आहे. म्हणून साधक म्हणतोय हे शरीर चालवणारा हा जो प्राणवायू आहे माझ्यामध्ये असलेला, त्याला तो शेवटचा म्हणतोय की तू माझ्यावर खूप उपकार केलेत. मरताना त्या प्राणवायूचीच प्रार्थना करतोय हा साधक. काय म्हणतोय की तू माझ्यामध्ये आहेत होता तोपर्यंत तू माझ्यावर खूप उपकार केलेत आणि म्हणून मला जीवनाची सार्थकता करता आली, म्हणून मला सगळं काही साधना उत्तम रीतीने करता आली. माझं लक्ष तू शरीरात होतास म्हणून मला प्राप्त करता आलं. जे ध्येय होतं, लक्ष होतं ते तू माझ्या शरीरात होतास हे वायू, म्हणून मला ते सगळं प्राप्त करता आलं. आता तुझं स्थान कुठे आहे, बाहेर आहे, निघतोय तो निघून जा. आणि तुझं स्थान आता समष्टी चेतनेमध्ये आहे. या बाहेरच्या समष्टीमध्ये, या ब्रह्मांडात त्या चेतनेमध्ये तुझं स्थान आहे, तिकडे तू जावं. शरीर मन सर्वांपासून निरोप घेत आत्मतत्वात स्थित होऊन जातो. मग हा जो साधक असतो हा काय करतो, शरीर मन या सर्वांपासून निरोप घेतो आणि मग आत्मतत्वामध्ये स्थित होऊन जातो. म्हणजेच मग तो मृत्यूमध्ये लीन होतो. शरीर भस्म झाले तर त्याला त्याची चिंता नाही आहे, कारण आता हे शरीर कसं आहे, वायू निघून गेलेला आहे. पण तो जोपर्यंत होता तोपर्यंत त्याने मला सगळं जीवन सार्थक करण्यासाठी भरपूर प्रेरणा दिली, भरपूर माझ्या जीवनाची सार्थकता झाली. आता तो गेला तरी मला त्याची चिंता नाही, कारण हे शरीर निर्जीव आहे आता, आणि म्हणून ते भस्म झालं तरी मला त्याची चिंता नाही. त्याच्या आत जोपर्यंत तो अनिल होता, ते वायू तत्व होते, तो प्राण होता, तोवर त्याने आपलं जीवन सार्थकी लावलं. कोणी, साधकाने. जो हा साधक असतो, जो काही त्याला ध्येय मिळवायचं असतं, लक्ष असतं त्याचं, तो हे सगळं सांगतोय. म्हणून म्हटलंय की मनुष्य मेला म्हणजे त्याच्या वेष्टीगत जो प्राणवायू आहे, म्हणजे त्याच्या आत असणारा जो प्राणवायू आहे हा समष्टीगत वायूत प्रथम आधी मिसळतो. आपण जो क्रम बघतोय ना, ती मगाशी आगती आणि गती, जी ज्या क्रमाने आगती होते म्हणजे जो शरीरात जातो त्याच क्रमाने ती गती पण होते, म्हणजे ती लुप्त होते, जाते. तो क्रम बघितला आपण. आणि मध्ये जे आपण बघितलं हे साधक कसं म्हणतोय, त्याची साधना जेव्हा सफल होते आहे तेव्हा त्याला मरणाचं भय नाही आहे, तो निर्भय होऊन वायूची प्रार्थना करताना हे सगळं म्हणतोय. तेच बघतोय आता आपण
की म्हणून म्हटलंय की मनुष्य मेला म्हणजे त्याचा व्यष्टिगत प्राणवायू हा समष्टिगत वायूत प्रथम मिसळतो, नंतर समष्टिगत वायू त्या अनिलात म्हणजे अव्यक्तात कालांतराने लीन होतो. अव्यक्त शेवटी यथाकाल म्हणजे ज्ञानोत्पत्तीरूप कल्पांती अमृतात विलीन होतो. जर ज्ञानोत्पत्ती झाली असेल तर त्या अमृतात तो विलीन होतो आणि इकडे या देहाची राख होते. जे निष्क्रिय प्राणवायू विरहित असतं शरीर त्याची राख होते. जीविताचा हा असा इत्यर्थ आहे. यात जे अनिल आहे हे एक मधलं म्हणजे उपांत्य पद आहे. तेही परमात्म्याचंच रूप आहे हे सांगायचंय. परमात्म्यानेच दिलेला अंश रूपात आलेला आत्मा म्हणजे हे परमात्म्यातच अनिल रूप आहे, वायू रूप आहे, वायू तत्व आहे, सृष्टी कारणभूत अव्यक्त तत्व. म्हणून परमात्म्याला अनिल म्हटलंय. अमृत म्हणजे जो मृत नाहीये हे निर्गुण तत्व आहे. हे देवळातील कसं आहे अचल प्रतिष्ठित देवता आहे ती. तर अनिल ही उत्सव मूर्ती आहे. देवळातील निर्गुण तत्व प्रतिष्ठित देवता आहे, अचल प्रतिष्ठित देवता आहे देवळातल्या, त्या निर्गुण तत्व आहे. पण अनिल तत्व कसं आहे उत्सव मूर्ती आहे आणि ही प्रत्येकाच्या ठाई असते. व्यवहारासाठी तीच वायू देता आहे. कारण व्यवहारात सुद्धा सगळे हे चाललेलं असतं या वायू तत्वाच्याच आधाराने चाललेलं असतं. म्हणून तीच सर्वांची देवता. तीच कशी आहे प्रतिबिंबवत आविर्भूत होते आणि बिंबवत जी असतं ते अमृत प्रतिबिंब रूपात ती सर्वांठाई येते म्हणून आविर्भूत होते. पण बिंबवत जे मूळ आहे ते अमृत ते परमात्माचंच आहे आणि म्हणून परमात्म्याचाच अंश जो प्रत्येकात्मा म्हणून व्यष्टीत प्रवेश करतो तोही अनिल आहे. म्हणजे जीवदायिनी शक्ती रूपात तो येतो. म्हणून परमात्म्याचं एक नाव अनिल आहे. मी आता सांगितले ते इतकं सगळं किती पटलेलं आहे काही लक्षात येत आहे का बघूया. अनिल का परमात्म्याचं हे नाम त्यासाठी आपण इतकं सगळं ते बघत होतो. श्लोक 100 813 नाम बघतोय. अमृताश. ओम अमृताशाय नमः. स्वात्मामृतमश्नातीति अमृताशः. अमृता अनश्वर फलत्वादाशा वांछा अस्येति वा. स्वात्मामृत अश्नाती इति म्हणजे अमृताचे सेवन करणारा किंवा ज्याची आशा. वांछा म्हटलं ना, अस्य वांछा अनश्वर फलत्वाद आशा. ज्याची आशा इच्छा अमृत स्वरूप आहे असा तो अमृताश या नावाने प्रसिद्ध आहे. अमृत शब्दाचा अर्थ आहे अमरता. जो नित्य स्वानंदामृताचे अशन करतो तो अमृताश. जीवाच्या अंतरात सदैव शाश्वत जीवनाची अभिलाषा राहिली आहे. मृत्यूची म्हणजे आत्मनाशाची अभिलाषा कोणीच करीत नाही. ही जी अभिलाषा आहे ती अमृताचीच अभिलाषा केल्या जाते. ती ज्याला वांछा आहे म्हणजे इच्छा आहे तो अमृताश म्हणावयाचा. आणि ही अभिलाषा जीवाची आत्मविषयक असल्यामुळे ती त्याची सदैव कृतार्थच आहे. इतर सगळ्या आशा इच्छा वांछा अनात्मविषयक असल्यामुळे त्या त्याच्या कधीच पूर्ण किंवा सफल व्हावयाच्या नाहीत. त्या सर्व आशा कशा आहेत खंडिताशा आहेत, हताशा आहेत किंवा मृताशा आहेत. म्हणजे कधीही पूर्ण अशा मृत होणाऱ्या म्हणजे नष्ट होणाऱ्या. मृताचा अर्थ इथे नष्ट होणाऱ्या आशा आहेत जीवाच्या. खंडिताशा म्हणजे थोड्या वेळाने होणाऱ्या पूर्ण होणाऱ्या किंवा हताशा. गीतेत म्हटलंच आहे की विषेंद्रिय संयोगात यत् तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम सुखम. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने जे सुख उत्पन्न होतं यत् अग्रे अमृतोपमम. जे पहिल्यांदा सुख मिळतं म्हणजे विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने. ते सुख प्रथम कसं असतं भोगकाळी अमृतासारखं वाटत असलं तरी सुद्धा परिणामी विषम इव. परिणामी ते विषासारखे असते म्हणजेच नष्ट होणारे असते. हताशा मृताशा म्हणजे याच अर्थाने म्हणता येईल. किंवा जे सुख भोगकाळी आणि परिणामी सुद्धा आत्म्याला मोहित करते पण त्यातून आळस आणि प्रमादच हातून उत्पन्न होतो. गीतेत सांगितलेच आहे की यदग्रेच्या अनुबंधेच सुखम मोहनम आत्मनः
निद्रालस्य प्रमादोत्थन तत्तामस मुदाहृतम. सात्विक, राजस आणि तामस सुख म्हणजे काय त्याचं वर्णन सुखांचे 3 प्रकार सांगताना 18व्या अध्यायामध्ये आलेले आहे. जीवाच्या बाबतीमध्ये अंतःकरणाला मोह पाडणारं हे काही वेळा सुख असतं. हा मोह कशा प्रकारचा असतो तर वस्तुस्थितीचे बरोबर आकलन न होणे म्हणजे मग मोह होतो. आणि मग माणूस सुखलोलूप असला तरी त्याच्यात जाड्य, मग आलस्य, जाड्य, सुस्तपणा असे दोष असतात. त्यामुळे आपण प्रत्यक्ष काय करीत आहोत याची नीट कल्पनाही त्याला येत नाही. सुखाची त्याला हाव असते पण त्याच्यावर मोहाची झापड पडलेली असल्यामुळे मिळणारं सुख सुद्धा त्याला योग्य प्रकारे भोगता येत नाही. आणि मग विषय भोगाच्या वेळी अविचाराने तो इतका उतावीळ होतो की तो त्या भोग विषयावर तुटून पडतो आणि ते सुख आवेशाने ग्रहण करतो. शांतपणे, समजुतीने, मार्दवतेने, स्नेहपूर्ण वृत्तीने ते भोग घेण्याचे सामर्थ्यच त्याला नसते. आणि मग मूर्खपणाच्या घिसाडघाईमुळे भोग समय सुद्धा सगळ्या इंद्रियांना शैथिल्य येत जातं. हे सगळं सुख कसं सांगितलंय? तामस सुख सांगितलेलं आहे. सुखाचे जे 3 प्रकार गीतेने संक्षिप्त रूपाने सांगितले, समग्रतः अत्यंत कुशलतेने वर्णन केलेलं आहे सगळं. आणि मग सगळं जगच त्या सुखाच्या मागे लागत असतं. तामस, राजस आणि सात्विक, सत्वगुणी माणसाच्या सुखाची जात वेगळी असते. खरे सात्विक सुख हे बाह्य विषयात नसून स्वतःच्या अंतःकरणात आहे. आणि आत्मसंतुष्ट असणे, सदा सर्वदा सुसंस्कृत राहणे, आध्यात्मिक उत्कर्षासाठी झटणे, पाप प्रवृत्त न होता, कष्टांना न जुमानता सात्विक अशा सुखप्राप्तीसाठी अविरत प्रयत्न करीत राहणे हे सुद्धा सत्वगुणोत्पन्न माणसाचं जीवनच असतं. सात्विक सुख हे अविनाशी असतं, आत्मानंदाकडे, आत्मशांतीकडे नेणारं असतं. म्हणून सात्विक सुख स्पृहणीय म्हटलेलं आहे. पण सात्विक सुखाने सुद्धा मनुष्य बद्ध होतो कधी कधी, आणि असं बद्ध होता कामा नये हे सांगायचंय. आधी परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसन्नतेने उत्पन्न होणारं हे सुख सात्विक असते. पण हे शाश्वत सुख जे आहे, शाश्वत ज्याला म्हणतात ते सुख वेगळं आहे. पण भगवत भजनात जो नित्य, त्याला मग नित्य सुख प्राप्त होतो. आणि अनित्य म्हणजे क्षणभंगूर नाही असं ते, त्याला म्हणायचं अनित्य. जे नित्य तेच अमृत होय. अमृत, मृत म्हणजे मरण ज्याला म्हणता येईल, आणि लागलाय म्हणजे नकारार्थी अर्थ, म्हणजेच नष्ट न होणारं अमृत. अमृतात नित्यत्व आणि सुखत्व दोहोंचाही एकपद उल्लेख आहे. आणि म्हणून अनित्य क्षणभंगूर शरीर, मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर तू माझे भजन कर हे पुन्हा पुन्हा भगवंत गीतेत वारंवार याही अर्थाने सांगतात आहे. आणि तेच कसं आहे, अमृताश, अमृत स्वरूप जो आनंद तो नित्य सेवन करीत परमात्मा आहे. अमृतात्मा, अमृताश यासाठीही भगवंताला म्हणतात, कारण तो कसा आहे, अमृतात्मा आहे. आणि उपासकही तसाच असावा म्हणून भगवंत म्हणतात नेहमी माम भजस्व, आणि यज ज्ञात्वा अमृतम अश्नुते, ज्याला जाणून अमृतच प्राप्त होते अशा तू मला माम भजस्व हे पुन्हा पुन्हा गीतेमध्ये जे सांगितलंय ते यासाठीच. भगवंत तर कसा आहे, अमृताश म्हणजे सदैव अमृताचे सेवन करणारा, किंवा ज्याची इच्छा आशा अमृत स्वरूप आहे असा तो अमृताश. श्लोक 15, 814 नाम बघते आपण. अमृत वपुः. ओम अमृत वपुषे नमः. मृतं मरणं तद्रहितं वपुरस्येति अमृत वपुः. 2 शब्द यामध्ये, अमृत आणि वपू. ज्याचा देह कधी नष्ट होत नाही. मृत म्हणजे नष्ट होणे, आणि अमृत म्हणजे नष्ट न होणे, आणि वपुः म्हणजे देह किंवा काया, ज्याला मरण नाही. भगवंत अमर आहे, ज्याची काया अमर्त्य आहे. असा तो परमात्मा कसा आहे, कालातीत आहे. ते चैतन्यत्व सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात आत्मज्योती रूपाने स्थित आहे. ते केवळ अस्तित्व रूपाने असून त्याच्याशी अशाश्वत व मर्त्य अशा स्थूल आणि कारण देहाचा काही संबंध नसतो. हे सगळं देहबंधनाच्या पलीकडे आणि कालातीत असल्यामुळेच त्याच्यामध्ये नैसर्गिक मरण भावातील कुठलाही बदल भगवंतामध्ये संभवत नाही. आणि म्हणून आपल्या दिव्य वैभवाने युक्त असा श्री नारायण
अमृत वपू आहे. अमृत म्हणजे मोक्ष हाही एक अर्थ केला जातो. आणि या मोक्षाच्या प्राप्तीसाठी जीवात्मा सतत धडपडत असतो. साधकाचे सारे प्रयास सतत त्याच्या दिशेने चालू असतात. त्या नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव परमात्म्याचे गीतेने एवढे सुंदर वर्णन केलंय की अनादिमत परम ब्रह्म न सत तन्ना सदुच्यते. म्हणजे हे जे अनादि परब्रह्म आहे हे न सत तत् न असत उच्यते. म्हणजे त्याला सतही म्हणता येत नाही आणि असतही नाही. किंवा ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते. ज्ञानै ज्ञेयै ज्ञानगम्यम हृदय सर्वस्य विष्ठितम. म्हणजेच ज्योतींच्याही पलीकडे असलेला, पलीकडे म्हणण्यापेक्षा ज्योतींचीही जो ज्योती आहे, तमसः परमुच्यते म्हणजे तमाच्याही पलीकडे आहे असा म्हटलं जातं. आणि ज्ञानै ज्ञेयै ज्ञानगम्यम, जो ज्ञान आहे, जे ज्ञेय आहे, जाणण्यायोग्य आहे आणि ज्ञानगम्यही आहे, असं हे सर्वांच्या हृदयामध्ये हृदय सर्वस्य विष्ठितम, सर्वांच्या हृदयामध्ये अधिष्ठित झालेलं आहे. हे ब्रह्म कसं आहे, स्वयंप्रकाशी आहे आणि ते यच्चयावत प्रकाश ज्योतींना प्रकाश पुरवित असतो. तो स्वतः स्वयंप्रकाशी आहे. बाह्य ज्योती म्हणजे कोणत्या, तर आकाशातील तारकापुंज, चंद्र, सूर्य, घनविद्युत, अग्नी, सगळ्यांना, या सर्वांना ब्रह्माचाच प्रकाश मिळतो. स्वर्गातील किंवा एकंदर दिवलोकातील देवता वर्गाला प्रकाशोपाधी अर्पण करणारं कोण आहे, हे परब्रह्मच आहे. मनुष्याच्या ठिकाणी असलेले इंद्रिय, मन, बुद्धी यांना सुद्धा प्रकाशित करणारं, त्यांच्या आत जे असणारं चैतन्य आहे, जीवाच्या आत असणारं चैतन्ययुक्त जे आहे ते, तोच हा सगळा व्यापार चालवणार आहे. आणि ते म्हणजे या ब्रह्माशिवाय दुसरं कोणी नाही. आत्मरूपाने जो सगळ्यांच्या मध्ये आहे, चैतन्य शक्ती म्हणजेच आत्मरूपाने जो सर्वांच्या मध्ये आहे, तोच इंद्रिय, मन, बुद्धी यांना प्रकाशित करतो. आणि ते चालवणारं कोण आहे, तर तो ब्रह्माशिवाय दुसरा कोणीही नाही. ब्रह्म कसं आहे, प्रकाश स्वरूप आहे आणि याचं तत्वार्थ ते ज्ञान स्वरूप आहे. प्रकाशाचाही प्रकाश हे ज्ञानच आहे. सूर्याच्याही ठिकाणी जसा कधी अंधार दिसणार नाही, तसा ब्रह्माच्या ठिकाणी कधीही तमस म्हणजे अविद्या, अज्ञान असणं शक्य नाही. म्हणून म्हटलंय तमसाच्याही पलीकडे तो आहे. अशा अर्थाने तमाच्याही पलीकडे असणाऱ्या सूर्यासारख्या तेजाच्या या परमात्मा पुरुषाला तत्वविद जाणू शकतो आणि त्याने जाणल्याने मग अमर होता येते. म्हणजे यापेक्षा मोक्षाचं दुसरं साधन नाही. अमृत म्हणजेच मोक्ष मिळू शकतो याने. त्यासाठीच गीतेमध्ये 13व्या अध्यायातलेच हे सगळे श्लोक आहेत. यामध्ये ज्ञानाची लक्षणंही सांगितलेली आहेत. ज्ञानाची लक्षणं सांगत असताना अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, आर्जवम ही सगळी सांगितली. आणि आचार्योपासनम, पुन्हा आत्मविनिग्रह, शौच, स्थैर्य ही सगळी ज्ञानाची लक्षणं सांगितली आहेत. अमानित्व म्हणजे निगर्वीपणा ज्याला म्हणता येईल असा. आणि निगर्वीपणा आला एकदा की मग आपोआपच हे सगळ्यात मोठं ज्ञानाचं लक्षण आहे. मान सन्मान याचं कुठलंही मग वावळं राहत नाही निगर्वीपणा आला की. आणि मग विद्या विनयेन शोभते या सुभाषिताप्रमाणे खऱ्या विद्वान माणसाला मग कधी न संपणाऱ्या विद्येचे, अमर्याद ज्ञानाचं महत्व जसं कळू लागतं तसं या साधकालाही हळूहळू हे सगळं कळू लागतं. पण आधी अमानित्व हे महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. नंतर अदंभित्व म्हणजे दंभ, ढोंग जो असेल ते याच्यामध्ये नसतं. म्हणजेच अदांभिकता म्हणजे काय, सरळपणा, निष्कपट वृत्ती हे साधुत्वाचं लक्षण सांगितलंय. आणि ते ज्ञानातूनच उत्पन्न होणार आहे. आणि म्हणून ज्ञानच सगळ्याला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. ज्ञान आलं की आपोआपच या गोष्टी यायला लागतात. मग अहिंसा सुद्धा एकंदर जीवनाचं ज्ञान जसजसं पचनी पडत जातं तसतशी मग हिंसा वृत्ती कमी कमी होत जाते. गीतेने या अहिंसा वृत्तीला दैवी संपत्ती मानलेली आहे. नंतर शांती हे ज्ञानाचं लक्षण सांगितलंय. शांतीचा अर्थ आहे क्षमाशीलता, सहनशीलता. म्हणजे कामक्रोध आदी विकारांचा जीवनातील फोलपणा कळल्याशिवाय ह्या सहनशीलता किंवा शांती येत नाही. आणि ती आली की म्हणजे खऱ्या ज्ञानामुळे मग तो शांतीचा उद्भव त्या साधकाच्या
ह्यात यायला लागतो. म्हणजे ते खरं ज्ञान झालं किंवा हे सगळे गुण त्याच्यामध्ये येतात. आर्जव म्हणजे मार्दवता, मृदुता, हेही सगळं सांगितलेलं आहे. किंवा आचार्योपासना म्हणजे गुरुस्थानी जे लोक आहेत, आदर्शस्थानी जे लोक आहेत, आचार्य जे आहे त्यांचं श्रेष्ठत्व मान्य करून त्यांची उपासना म्हणजे त्यांची पूजन करणं, त्यांनी सांगितलेल्या विचारानुसार चालणं म्हणजेच आचार्योपासना. ही ज्ञानाचं लक्षण सांगितलंय. शौच, सगळ्या प्रकारचं शौच म्हणजे शुद्धी, बाह्य शुद्धी जशी असते तशी अंतःकरण शुद्धी महत्वाची आहे. स्थैर्य म्हणजे स्थिर बुद्धी असणं, कुठे ध्येय असेल तरच स्थिर बुद्धी राहील, ध्येय नसेल, ध्येय परांगमुख मनुष्य असेल तर स्थिर राहत नाही. मग संकटकाळी खरं तर कसोटीची वेळ आलेली असते अशा वेळेस त्याची. म्हणून स्थैर्य हे ज्ञानाचं लक्षण सांगितलंय. आणि आत्मविनिग्रह, आत्मविनिग्रह म्हणजे सगळ्या प्रकारचा संयम जेव्हा असतो तेव्हा सुद्धा आपोआपच आपल्यामधली ही वृत्ती अत्यंत चांगल्या प्रकारे वाढत जाते. आणि ही जी सगळी ज्ञानाची लक्षणं आहे ही अनन्य योगाने आणि अव्यभिचारिणी जेव्हा भक्ती असते तेव्हाच ती त्या जीवामध्ये किंवा त्या साधकामध्ये यायला लागते. आणि मग हाच जो स्वभाव आहे हाच त्याला निर्गुणापर्यंत, त्या परमपदापर्यंत घेऊन जातो. म्हणजे साध्यभूत ध्येयभूत ज्ञान तेच कसं आहे, अमृत आहे. ज्ञानाची सारी लक्षणं जी त्या परब्रह्माची आहे तीच त्याची वपू आहे. ही सगळी लक्षणं परब्रह्माची पण आहे. 8व्या अध्यायात गीतेच्या ही सगळी वर्णनं आली आहेत. असा तो सर्वज्ञ आहे म्हणून. आणि हा जो असा अमृत वपू का म्हटलाय, ही सगळे ज्ञान परमात्म्याच्या ठाई आहेच. जगात जे काही भूतजात आहे ते कसं आहे, ते मर्त्य आणि अमर्त्य म्हणजे मर्त्य अमर्त्यात्मक आहे. देह मर्त्य आहे, आत्मा अमर्त्य आहे. परंतु परमात्म्यामध्ये हा असा काहीही भेद नाही. तो केवळ आणि केवळ अमृत. तिथे मृत म्हणजे मरणधर्मी शरीरच नाही, नष्ट न होणारी काया त्याची नाही, त्याला मरण नाही. असा तो अमृत वपू म्हटला तर काही विशेष नाही. तो खरंच अमृत वपूच आहे. मागचं नाम अमृताश आणि आता अमृत वपू, अमृताश म्हटलेलं आहे. अमृताशो अमृत वपू या क्रमामध्ये एक कार्यकारण भाव सुचवलाय. आणि जो अमृत सेवन करतो तोच अमृत स्वरूपच होतो, हे पुन्हा सांगायचंय. परमात्मा तर स्वतः अमृत वपू आहेच. श्लोक 100 815 नाम बघतो आपण. सर्वज्ञ. ओम सर्वज्ञाय नमः. सर्वं जानातीति सर्वज्ञ किंवा सर्ववित असंही यांना म्हटलं जातं. म्हणजे तो सर्ववित आहे, सगळं काही जाणणारा तोच आहे. म्हणून सर्वज्ञ हे भगवंताचं नाव. आचार्य भाष्य करताना म्हणतात की जीवाच्या अनुभवास येणाऱ्या सगळ्या घटना आत्मप्रकाशात येतात तेव्हा त्याला समजतात. जेव्हा जीवाला अनुभव येतो कुठल्याही घटना तेव्हा आत्मप्रकाशात जेव्हा येतात तेव्हाच त्याला त्या समजतात. अंतर्जगतातील अगर बाह्य जगतातील घटना समजण्याकरता आत्मप्रकाशात येणं आवश्यक असतं. आणि ह्या शुद्ध आत्मस्थितीलाच सर्वज्ञानी श्री नारायण असं म्हटलेलं आहे. जीवापेक्षाही जो वेगळा आहे, संपूर्ण अंतर्जगत बाह्य जगतातील घटना त्याला वेगळ्या नाहीत. तो सगळं काही जाणणारा आहे, सर्ववित आहे आणि म्हणून सर्वज्ञानी आहे. तो सर्वज्ञ श्री नारायणच होय. सर्व जीवांचे लौकिक ज्ञानही त्याच्यावरच अवलंबून आहे. खरोखरच या विश्वातील जे यच्चयावत स्थूल सूक्ष्म व्यक्त अव्यक्त सर्व वस्तू जाणणे हे कोणा एका व्यक्तीला, मग ती किती का मोठी असे ना, किती ज्ञानी का असे ना, पण त्याला ते शक्य नाही. शक्य आहे का तर नाही, हेच उत्तर येणार. तत्वतः आणि व्यवहारतः हेही अशक्यच म्हणावं लागेल. तत्वतः अशक्य कारण विश्व अनंत आहे आणि व्यवहारतः अशक्य कारण शक्तीच्या आवाक्या बाहेरचं हे सगळं आहे. मग परमात्मा सर्वज्ञ कसा, असाही शंका येऊ शकते. तसं दुंदुबीच्या ध्वनिलहरी सहजासहजी मोजता येत नाहीत आणि धरताही येत नाही. परंतु दुंदुबीच ताब्यात घेतला म्हणजे मग सर्व ध्वनिलहरी पकडल्या असं होते. कारण त्या ध्वनिलहरीचे मूळ कारण तुम्ही हस्तगत करता. त्याप्रमाणे या सर्व ज्ञानाचे मूळ कारण चिदात्मा आहे आणि चिद्रूपता हा त्याचा स्वभावच असल्यामुळे तो सहजच सर्वज्ञ आहे.
कोणतीही वस्तू त्याने जाणल्या वाचनमुळे असूच शकत नाही, अस्तित्वात येऊ शकत नाही. ज्ञानस्वरूप परमात्मा सर्वज्ञ म्हणावायचा आणि चित सत्ता काल कार्य कारण भावाधिकांनी अपरिच्छिन्न आहे, म्हणजेच सर्वतोनंतरूप तो आहे. त्यामुळेच तत्वतः आणि व्यवहारताही तो परमात्माच सहजच कसा आहे, सर्वज्ञ सर्वविद. सर्वज्ञतेसाठी त्याला काही खटपट करावी लागत नाही. तो स्वभावतःच सर्वज्ञ आहे, स्वभावतःच सगळं जाणणारा आहे. जीवाला मात्र प्रत्येक वेळेस प्रयत्न करावा लागतात. श्लोक 100 816 नाम बघतो आपण. सर्वतोमुखः ओम सर्वतोमुखाय नमः. सर्वतोक्ष शिरोमुखम इति भगवत वचनात. गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे की सगळीकडे मुख असलेला तो सर्वतोमुखः. ज्याप्रमाणे सूर्याला किंवा दीपाला सर्व बाजूने प्रकाश असतो, तसं गीतेमध्ये हे वर्णन आलेलं आहे. या श्लोकामध्ये 100व्या श्लोकामध्ये अमृताशोमृत वपुः ही जशी या श्लोकात जोडी आली आहे, तशीच सर्वज्ञ आणि सर्वतोमुखः ही एक जोडी आहे. अमृत सेवन म्हणजे अमृताशो या अर्थाने अमृत सेवन करतो म्हणून तो कसा होतो, तर अमृत वपुः होतो. जो अमृत सेवन करतो तो अमृत वपुः, अशी ही जोडी आलेली आहे. तसं सर्वज्ञ जो आहे तो म्हणून तो सर्वतोमुख म्हणायचा. जो सर्वविद आहे, सर्वज्ञ आहे, सगळं काही जाणणारा आहे, याचाच अर्थ तो सर्वतोमुख, सगळ्या बाजूनी ज्याला मुख आहे असा म्हणावा याचा. जिकडे माणसाचे तोंड असतं खरं तर तिकडेच तो बघू शकतो. सामान्य माणूस काय करतो, ज्या बाजूनी त्याचं तोंड असेल तिकडेच तो बघू शकतो. पाठीमागचं किंवा डावी उजवीकडचं त्याला बघता येत नाही. तिकडे वळून पाहू लागला तर मग इकडचं दृष्टिआड होतं. जर वळली मान आपली दुसरीकडे बघण्यासाठी तर या साईडचं दृष्टिआड होईल त्याचं. म्हणजे एकच समन्वयात छेदे पाहू तो शकत नाही. परमात्मा मात्र सर्वव्यापी आहे, पूर्ण किंवा सर्व दिशांना प्रवृत्त होणारा आहे आणि जो सगळ्या प्रकारे कार्यात अनेक क्षेत्रांना एकाच वेळी बघू शकतो. परमात्मा देहाधीन नाही आहे. तो देहाधीन ज्ञान हे असेच एकांगी असायचे. परमात्मा तसा नाही आहे. परमात्मा विदेह म्हणून सर्वज्ञ आहे, सर्वतोमुख आहे. समोर मागे डावीकडे उजवीकडे वर खाली आत बाहेर अशा अष्टदिशा दशदिशा सगळीकडे त्याला दिसतं. म्हणजेच सगळीकडे त्याचं मुख आहे. 8 दिशा असो किंवा भूत भविष्य वर्तमान असो, या तिन्ही काळामध्ये तो सगळं काही जाणतो, म्हणजे सर्वविद आहे आणि सगळं काही बघतोही, म्हणून तो सर्वज्ञही आहे आणि सर्वतोमुखही आहे. वेदांमध्ये यालाच सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष असं म्हणून त्याचे वर्णन केलेलं आहे पुरुष सूक्तामध्ये. तोच क्रम इथेही आहे. सर्वज्ञ आणि सर्वतोमुखः हे दोन्ही शब्द एकाच वेळी जवळजवळ आलेले आहेत, दोन्ही नामं. शीर्ष ज्ञानाचे आणि अक्षी काय आहे, साक्षीत्वाचे उपलक्षण आहे. शीर्ष म्हणजे मस्तक, हे कशाचं लक्षण आहे, उपलक्षण तर ज्ञानाचं. आणि अक्षी म्हणजे डोळे, डोळे हे साक्षीत्वाचं उपलक्षण आहे. तो विदेह पुरुष, तो परमात्मा इथे देहावयवांनी वर्णिलेला आहे, म्हणजे देह अवयव यांनी वर्णिलेला आहे समजा तो परमात्मा. कारण वाणी व्यक्ताच्याच भाषेत बोलू शकते. वाणीने हे वर्णन केलेलं आहे ना की तो सर्वज्ञ आहे, तो सर्वतोमुख आहे, म्हणून त्याचं हे देहावय दाखवलेलं आहे, त्यांनी तो वर्णन केलेला गेलेला आहे. कारण वाणी फक्त व्यक्त जे आहे त्याच व्यक्ताच्याच भाषेत बोलू शकते. ती अव्यक्ताचे फक्त सूचन करू शकते. यथार्थ वर्णन करायला वाणी असमर्थच आहे. पण ती वाणीच असल्यामुळे आपल्या वर्णन करण्यापासून विरक्त वा विरत होऊ शकत नाही. वाणीमुळे सगळं करू शकतो आपण, वर्णन करू शकतात, कारण तो तिचा स्वभाव आहे. आणि म्हणून सर्वतोमुख या एकाचे वर्णन केलेले आहे. सहस्राक्षी, सहस्रपाद, सहस्रमूर्धा, सर्वदर्शी, मध्ये मध्ये सहस्रनामामध्ये असे सगळे नामांची वर्णन आली आहेत.
काही वेळा त्याला सहस्राक्षी म्हटलंय, म्हणजे हजारो डोळे असलेला. सहस्रपाद म्हटलंय, हजारो पाय असलेला. हजारो म्हणजे नुसतं हजारच या अर्थाने नव्हे, हजारचा अर्थ कितीतरी असणारा. पाद म्हणजे पाय असणारा, चरण असणारा. सहस्रमूर्धा, सगळीकडे बघणारा, सर्वदर्शी म्हटलेला आहे. शेवटी अनल्प जल्पाने समाधान न होऊन शेवटी ओम नमः म्हणून डोकं टेकवलेलं आहे. म्हणजे कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी सांगता येणार नाही त्याचं वर्णन, म्हणजे समाधान होणार नाही. म्हणून शेवटी काय म्हणायचं, ओम नमः असं म्हणून शेवटी डोकं टेकवलेलं आहे. मौनच महत्तम प्रवचन आहे. ज्यावेळी वर्णन करता येत नाही मग त्यावेळी तो अवर्णनीय, अनिर्देश्य, अनिर्वचनीय काही असेल तेव्हाच असं होतं. मौन ठेवणंच मग उत्तम म्हणून म्हटलं जातं. कारण भगवान श्री विष्णू, श्री नारायण, श्री परमात्मा हा असाच काय आहे, अनिर्वचनीय, सर्वतोमुख आहे. म्हणजे असा तो सगळीकडे बघू शकणार आहे. त्याचं वर्णन करताच येत नाही म्हणून अनिर्वचनीय.